Hello dear student, welcome to all of you. Today we will start your last topic on syllabus. Chapter number 10, Computer in Accounting. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण इंडेक्सचा विचार केला तर दिस इज लास्ट टॉपिक. जुन्या सिलेबसमध्ये हा टॉपिक आपल्याला 11thला अभ्यासायला दिलेला होता. तो नवीन सिलेबसनुसार आता 12th स्टँडर्डला दिलेला आहे. हा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, फुल्ली थेरॉटिकल टॉपिक आहे. आणि जर आपण आपल्या अकाउंटच्या पूर्ण सिलेबसचा विचार केला तर हा एक मेन टॉपिक आपल्याला थेरॉटिकल टॉपिक अभ्यासायला दिलेला आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून या चॅप्टरचा विचार केला तर थेरीवर क्वेश्चन विचारले जाणारा हा टॉपिक आहे. शॉर्ट क्वेश्चनपासून तर लॉंग क्वेश्चनसुद्धा यावर विचारले जात असतात. हा टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये विचारण्याचा एकच उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्या सर्वांना बेसिक कम्प्युटरची माहिती असायला हवी. या टॉपिकमध्ये आपल्याला कम्प्युटरच्या बेसिक गोष्टी ज्या असतात त्या शिकायला मिळणार आहेत. आता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टरचं नाव आहे कम्प्युटर इन अकाउंटिंग. व्हॉट इज कम्प्युटर इन अकाउंटिंग सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, जसं जसं मॉडर्न एजमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत, जसं की आजच्या 50 वर्ष पहिले कम्प्युटरची साईज एका रूम एवढी होती. त्यानंतर कम्प्युटर आलं, कम्प्युटरची साईज छोटी झाली. त्यानंतर पुन्हा लॅपटॉप आलं, लॅपटॉपच्या नंतर पॅमटॉप आलं आणि यानंतर मोबाईल फोन वापरत आहोत. बट नथिंग अ कम्प्युटर. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बिझनेसची गोष्ट केली तर 98 बिझनेसचा विचार केला तर छोटे छोटे बिझनेस सोडून किंवा ट्रॅडिशनल बिझनेस सोडून तर हे सर्व बिझनेस कम्प्युटराइज अकाउंटिंग आहेत. का होत आहेत हे कम्प्युटराइज अकाउंटिंग? तर यामागचे खूप सारे फायदे आहेत. यामध्ये आपल्याला कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम याचे फायदे काय आहेत, इम्पॉर्टन्स काय आहेत, फीचर्स काय आहेत, हे सर्व अभ्यासायचे आहे. नेक्स्ट टिप, व्हॉट इज डिफरंट बिटवीन मॅन्युअल अकाउंटिंग अँड कम्प्युटराइज अकाउंटिंग, हे सर्वसुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. द युजेस ऑफ कम्प्युटर. हे जे रिव्हॅल्युएशन झाले आहे कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये, तर याचे कारण आहे की आज प्रत्येक ठिकाणी कम्प्युटराइज अकाउंटिंग हे चांगल्या रीतीने वापरलं जात आहे. यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे फीचर्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट फीचर आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं इंटिग्रेटेड डेट अँड इन्फॉर्मेशन. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये जेवढा पण डाटाबेस भरला जात असतो किंवा किती पण इन्फॉर्मेशन ठेवली जाते तर तसं त्याचे ट्रान्झॅक्शन्स होत असतात, तसे त्याचे व्हाउचर बनत असतात. जर कॅशचं ट्रान्झॅक्शन झालं तर कॅश मेमो तयार होतो आणि त्याची एंट्री ॲटोमॅटिकली जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स किंवा बॅलन्स शीटपर्यंत पोहोचत असते. आणि हे जे ट्रान्झॅक्शन्स कसे रेकॉर्ड होतात तर ते डेट वाईज होत असतात. जर आपल्याला एखाद्या वर्षाची किंवा एखाद्या महिन्याची किंवा एखाद्या तारखेची एंट्री पाहिजे असेल तर ती या सिस्टीममध्ये आपल्याला मिळू शकते. सेकंड आहे विद्यार्थी मित्रांनो ॲक्युरसी अँड स्पीड. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायात ज्या वेळेस मॅन्युअल अकाउंट वापरत होतो त्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेटर वापरावे लागत होतं किंवा मॅन्युअल सिस्टीममध्ये कॅल्क्युलेट करावं लागत होतं. आणि आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की GST आलेला आहे, त्यामध्ये खूप सारे कॅल्क्युलेशन करावे लागतात. जसं की डिस्काउंट कॅल्क्युलेशन, कमिशन कॅल्क्युलेशन, आणि या सर्वांमध्ये आपल्याला वेळ पण वायाला जाऊ द्यायचा नाही आहे. तर अशा वेळेस जर सॉफ्टवेअरमध्ये आपण ते फॉर्म्युले टाकले तर आपल्याला जे पण कॅल्क्युलेशन असेल ते एकदम इझिली मिळेल आणि ते पण ॲक्युरेट अँड स्पीडली अवेलेबल होईल. थर्ड फीचर आहे क्विक डिसिजन मेकिंग. आपल्या मॅनेजमेंटचे जे असते किंवा कंपनीचे जे ओनर असतात त्यांना खूप साऱ्या गोष्टींची गरज भासत असते. जसे की त्यांच्या पर्टिक्युलर वस्तूला बाय करायचे असेल किंवा आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे तर तो स्टॉक रिपोर्ट असेल तो इमिजिएटली मिळून जातो. किंवा आपल्याकडे जो स्टाफ अवेलेबल आहे त्या स्टाफचे सॅलरी रिपोर्ट्स असतील किंवा आपल्या बिझनेसची पोझिशन काय आहे, त्यानंतर कस्टमरची पोझिशन काय आहे,
ह्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्याला या सिस्टीममध्ये अवेलेबल होत असते. सो दॅट इज कुठल्याही बिझनेसच्या रिलेटेड डिसिजन घ्यायचे असेल तर ते आपण या ठिकाणी घेत असतो. फोर्थ फीचर आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं मॉडर्न अँड इंटिग्रेटेड. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही गोष्टी आहेत जसे की अप्रोच बदलत गेले तसे त्यांच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने या गोष्टी आहेत. जसे की आजच्या 5 वर्ष पहिले वॅट होतं, आता GST आलेला आहे. तर GSTच्या हिशोबाने प्रत्येक गोष्ट इंटिग्रेट होत गेली. म्हणजे जरी मंथ एंड झाले तरी आपल्याला GSTचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं नाही आहे, कारण ते आपलं सॉफ्टवेअर इटसेल्फ करून घेतं. आपण कुठलीही एंट्री केली तर ती बॅलन्स शीटपर्यंत ॲटोमॅटिकली पोहोचत असते. सो इट इज मॉडर्न सिस्टीम. फिफ्थ फीचर आहे आपलं इमिजिएटली अवेलेबिलिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंटिंग. इमॅजिन करा विद्यार्थी मित्रांनो की मॅन्युअल अकाउंट आपल्याला 5 वर्षा पहिलेचे आठवायचे आहे. जर एखादी एंट्री शोधायची असेल तर आपल्याला पूर्ण गोडाऊनभर दप्तर शोधावं लागायचं आणि ती एंट्री एवढं करून पण ती एंट्री आपल्याला सापडेल असं नाही. म्हणून कम्प्युटर अकाउंटिंगचं काय असतं तर आपण ज्या वर्षाची एंट्री शोधत असतो किंवा आपल्याला त्या वर्षाची एंट्री बघायची असेल तर ते वर्ष आपल्या सॉफ्टवेअरमध्ये टाका. त्यानंतर आपल्याला ज्या तारखेची एंट्री शोधायची आहे ती सर्च करा आणि त्यानंतर पार्टीचं नाव टाकल्यानंतर इमिजिएटली ती एंट्री त्या ठिकाणी अवेलेबल होत असते किंवा ते सर्व ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी मिळत असतात. सांगण्याचा उद्देश एकच आहे विद्यार्थी मित्रांनो, कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये आपल्याला ज्या पण डिटेल्स पाहिजे असतात त्या इमिजिएटली उपलब्ध होत असतात. यानंतर नेक्स्ट फीचर आहे सिक्युरिटी. आपण ज्यावेळेस बिझनेस करत असतो तर आपल्या बिझनेसमध्ये आपले बरेच कॉम्पिटिटर्स असतात. तर मग जे कॉम्पिटिटर्स असतात त्या कॉम्पिटिटर्सपासून आपल्याला काही गोष्टी आपल्या सिक्युअर ठेवाव्या लागतात. तर आपल्या बिझनेसच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी आपल्या अकाउंटंटला माहिती असतात किंवा आपल्या बिझनेसची रिअल पोझिशन काय आहे हे सुद्धा त्यांना माहिती असते. परंतु बाकीच्या स्टाफला ही गोष्ट माहिती झाली नाही पाहिजे किंवा माहीत नसते. त्यानंतर जो बिझनेसचा ओनर असतो त्याचे काही बिझनेस संदर्भातले सिक्रेट्स असतात तर ते बाहेर गेले नाही पाहिजेत. फॉर एक्झाम्पल टॅक्स एव्हिडन्स संदर्भातले काही लपविल्या जातात तर ते जे आहे ते कुठे ना कुठे सिक्युअर राहिले पाहिजे. त्यानंतर आपल्या बिझनेसच्या अकाउंटचे जे पासवर्ड आहेत ते पासवर्ड कुठेतरी प्रोटेक्टेड राहिले पाहिजेत. आणि हे सर्व आपण केव्हा करू शकतो, ज्यावेळेस आपल्याकडे कम्प्युटराइज अकाउंटिंग असेल तर त्यावेळेस आपण हे कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये करू शकतो. नेक्स्ट फीचर आहे ट्रान्सपरन्सी मीन्स पारदर्शकता. आपला डाटा म्हणजे इन्कम टॅक्स वगैरेसाठी आपण आपला डाटाबेस पाठवतो. जर काही क्रुटिंगची केस निघाली तर ते लोक पण ज्या पण गोष्टी आत टाकल्या जातात जिनियसली तर त्याचे ॲक्सेप्ट करत असतात. आणि यामध्ये जो डाटा फीड केला जातो त्याची ॲक्युरेसी इतकी चांगली आहे किंवा प्रोग्रामिंग इतकं चांगलं असतं की जी पण गोष्ट आपण हाईड करू नाही शकत ती इन्फॉर्मेशन जशीच्या तशी दिसत असते. दॅट इज ट्रान्सपरन्सी. आणि यानंतर लास्ट फीचर आहे ग्रुपिंग ऑफ अकाउंटिंग. ज्यावेळेस आपण टॉपिकच्या लास्टपर्यंत पोचू तर त्याच्यात काय आहे तर त्यात जसे की आपण ओपन करतो तर आपल्याला गेटवे ऑफ टॅली दिसतं. त्यामध्ये ग्रुप दिसतात. यामध्ये आपल्या डेप्टर्सचे ग्रुप असतात, क्रेडिटरचे ग्रुप असतात किंवा त्यांचे ग्रुप आपण बनवू पण शकतो. त्यानंतर जितके रिपोर्ट्स असतात जसे की गुड्सच्या स्टॉकचे असतील तर त्याचे ग्रुप बनवू शकतो. त्यानंतर आपल्याला एम्प्लॉईचे ग्रुप, त्यानंतर त्या एम्प्लॉईच्या सॅलरीचे ग्रुप किंवा एक्सपेन्सेसचे ग्रुप आपण या सर्व काय करू शकतो, बनवू शकतो. सो ग्रुपिंग ऑफ अकाउंटिंग हे झाले विद्यार्थी मित्रांनो याचे सर्व फीचर्स. यानंतर फीचर्सचे पुढचे व्हर्जन असतं ते म्हणजे इम्पॉर्टन्स. फर्स्ट इम्पॉर्टंट आहे आपलं ॲटोमेशन. ॲटोमेशन हे इम्पॉर्टंट कशाच्या रिलेटेड आहे तर ते इंटिग्रेशनच्या. कोणतीही गोष्ट आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ओपन कराल, जर टॅलीसारखं ओपन केलं तर त्यात कीज असतात F1, F2, F3, F4. तर समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला कुणाकडून पैसे आले आणि आपण रिसिप्टचे वाउचर मारले तर ती एंट्री कॅशबुकमध्ये चालली जाईल किंवा त्या पार्टीच्या अकाउंटमध्ये. आणि त्या पार्टीच्या डेप्टर्समध्ये असेल तर डेप्टर्सचे पैसे काय होतील त्या ठिकाणी कमी होतील. आणि जे डेप्टर्सचे पैसे कमी झाले तर आपल्या बॅलन्स शीटच्या डेप्टर्सचे पैसे काय असतील ते त्या ठिकाणी कमी दिसतील. आणि जर या ठिकाणी कॅश वाढली तर बॅलन्स शीटमध्ये कॅश काय असेल, वाढलेली दिसेल. दिस इज कॉल्ड
ॲटोमेशन. सेकंड इम्पॉर्टन्स आहे मल्टी युजर फॅसिलिटी. मल्टी युजर फॅसिलिटी विद्यार्थी मित्रांनो, समजा आपला एखादा बिझनेस आहे आणि तो बिझनेस खूप मोठा आहे. फॉर एक्झाम्पल की पुण्यामध्ये त्या बिझनेसच्या आपल्या 10 किंवा 20 ब्रँचेस आहेत आणि या ब्रँचवर सेंट्रलाइज कंट्रोल आहे. म्हणजेच जो बिझनेसचा ओनर आहे या ओनरला त्यांचे सर्व काही बघायचं असतं. तर त्याचे 20 किंवा 100 किंवा 1000 अकाउंटंट या बिझनेसमध्ये अकाउंटिंगचे पूर्ण इंडिया लेवलला बसून अकाउंटिंग करून राहिले आणि हे सर्व कुठे करतायत? एकाच जागेवर बसून करतायत. तर इट इज मल्टी युजर फॅसिलिटी. म्हणजेच कितीही अकाउंटंट असले तरी ते एकाच सिस्टीममध्ये काम करत असतात. यानंतर थर्ड इम्पॉर्टन्स आहे विद्यार्थी मित्रांनो ॲक्युरसी. ॲक्युरसीमध्ये आपण काय बघणार की जितके पण बुक्स ऑफ अकाउंट असतात तर ते पूर्णच्या पूर्ण परफेक्ट असतात. त्यात एक पण करेक्शन नसतं. कारण काय? तर यात कॅश डिस्काउंट, कमिशन, स्टाफचे PF पूर्ण या कॅल्क्युलेट होत असतात. जर आपण यामध्ये फॉर्म्युला टाकला तर त्याच्यात सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन काय असते? येत असते. देन फोर्थ इम्पॉर्टन्स आहे स्पीड. विद्यार्थी मित्रांनो, मी याआधी पण कम्प्युटरच्या संदर्भात सांगितलं आहे. असं म्हटलं जातं की एक व्यक्ती जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत काम करू शकतो. जेवढं काम करू शकतो तर तेवढंच काम आपलं जे कम्प्युटर असतं ते सिम्पल जे एक्सेल आहे ते सेकंदाच्या 10व्या भागात करू शकतं. सो इट इज अ स्पीड. आणि मॅन्युअली सिस्टीममध्ये जर 1 करोडचे टर्नओव्हर असेल तर त्याचे कॅल्क्युलेशन करायला कमीत कमी 1 महिना लागू शकतो. तेच काम आपल्या कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीममध्ये 2 दिवसात करू शकतो. सो दिस इज अबाउट द स्पीड ऑफ द कम्प्युटराइज अकाउंटिंग. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रिडक्शन इन कॉस्ट. विद्यार्थी मित्रांनो, रिडक्शन इन कॉस्ट म्हणजे काय? तर मूल्य कपात. म्हणजेच आपल्यात बुक्स ऑफ अकाउंट खरेदी करायचे नाही आहे. म्हणजेच काय? तर स्टेशनरीचा खर्च वाचवायचा आहे आणि आपल्याला जास्त वेळ पण याला द्यायचा नाही आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम काय आहे? तर आपल्याला स्टाफची सॅलरी कमी लागेल. यामध्ये आपला डाटा स्टोरेजची कॉस्ट वाचेल. आणि कारण काय? तर आपला ओव्हरऑल कॉस्ट आहे तर तो काय होईल? या ठिकाणी कमी लागायला लागेल. आणि जर यामध्ये आपण एकदा सॉफ्टवेअरचा खर्च केला तर यानंतर आपल्याला लागणारे स्टेशनरीचा खर्च, स्टाफचा खर्च यामध्ये काय होईल? पूर्णपणे बचत होईल. दिस इज रिडक्शन इन कॉस्ट. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे सिस्टमॅटिक अँड अप टू डेट रेकॉर्ड्स. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये ही व्यवहाराची नोंद वेळेमध्ये आणि अचूक पद्धतीने होत असते. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे ह्यूज स्टोरेज कॅपॅसिटी. कम्प्युटराइज अकाउंटिंग जे असतं तर त्याची स्टोरेज कॅपॅसिटी जर मॅन्युअल अकाउंटन्सीच्या जर एखाद्या बिझनेसचा टर्नओव्हर 10 करोड आहे तर 10 करोडचे आपले नॉर्मल बुक्स ऑफ अकाउंट आहेत. तर या मॅन्युअल रेकॉर्डची पूर्ण वर्षभराची जी स्टेशनरी आहे ते 20 ते 25 किलोग्राम रद्दी होत असते किंवा ती रद्दी आपल्याला वाचणार आहे. आणि जर 10 वर्षाचे पाहिले तर या रद्दीसाठी संपूर्ण एखादा काय असेल? रूमच लागून जाईल. आणि हेच काम जर कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये करायचं असेल तर ते तेवढंच काम आपण एका पेनड्राईव्हमध्ये त्या बिझनेसचा 10 वर्षाचा रेकॉर्ड काय करू शकतो? त्या ठिकाणी डाटा बसवू शकतो. आणि तर आपली स्टोरेज कॅपॅसिटी त्या ठिकाणी काय असेल? सर्वात जास्त असेल. नेक्स्ट आहे कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्टचे खूप सारे फायदे आहेत. कॉम्पॅक्ट आहे म्हणून यासाठी आपल्याला खूप काही जागा लागणार नाही. आपल्याला जी पण गोष्ट करावायची आहे ती पण कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये. तर आपल्याला एका लॅपटॉप जरी मिळाला किंवा इवन आजच्या डेटमध्ये एक मशीन म्हणून टॅबलेट फोन आहे, यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो? कम्प्युटराइज अकाउंटिंग करू शकतो. अँड लास्ट पॉईंट आहे ट्रान्सफरॅबिलिटी अँड शेअरिंग इन्फॉर्मेशन. विद्यार्थी मित्रांनो, शेअरिंग इन्फॉर्मेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, जर आपल्या CAने सांगितलं की बाई तू इंडियाच्या बाहेर आहेस, अकाउंटंट नाही आहे तर रेकॉर्ड मला सेंड कर, तर आपण यामधून संपूर्ण डाटा त्याला काय करू शकतो? शेअर करू शकतो. आणि यानंतर तुम्ही इमॅजिन करा, आजपासून 10 वर्ष पहिले जे बुक्स ऑफ अकाउंटचे रेकॉर्ड होऊन
घेऊन टॅक्समध्ये बोलवले तर त्यांना हे सर्व रेकॉर्ड घेऊन जायला काय करावं लागेल, एखादा ट्रक करावं लागेल. तेव्हा ते रेकॉर्ड काय त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतील. तर या सर्व गोष्टींसाठी त्याला फक्त एक मेल करणं गरजेचं आहे. जर एक मेल केला तर यामध्ये सर्व माहिती त्या ठिकाणी काय असते, पोहोचत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इम्पॉर्टन्समध्ये काय लक्षात ठेवणार, ॲटोमेशन, मल्टीयुजर फॅसिलिटी, ॲक्युरसी, स्पीड, रिडक्शन इन कॉस्ट, सिस्टमॅटिक अँड अप टू डेट रेकॉर्ड्स, यूज स्टोरेज कॅपॅसिटी, कॉम्पॅक्ट, अँड लास्ट ट्रान्सफरबिलिटी अँड शेअरिंग इन्फॉर्मेशन.